मंडळी, राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र कशाला यायला पाहिजे? तर भाजपला हरवण्यासाठी. आणि त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. हे दोन भाऊ एकत्र आले की ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला हरवणार. यासाठी अगदी उबाटा सेना देखील आतुरलेली आहे. आणि मीडिया त्याच दृष्टीने प्रयत्न करतोय, हे काही मी वेगळं सांगायला नको. पण म्हणतात ना, रुको, अभी क्लायमॅक्स बाकी आहे. पण खरंच असं होऊ शकतं का? राज आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर ते भाजपला हरवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नावर कोणीही सध्या बोलत नाहीये. एकंदरीत मुंबईतले 227, म्हणजे 2017च्या निवडणुकीत ज्याप्रमाणे प्रभाग होते, ते प्रभाग मी म्हणतोय की एकूण 227 प्रभाग आहेत. आता कदाचित या निवडणुकीत हे प्रभाग वाढतील, पण 227 आपण पकडू. आता या 227 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात भाजपचं म्हणा किंवा मनसेचं म्हणा, इव्हन उबाटा सेनेचाही प्रभाव नाहीये. पॉकेट्स या सगळ्यांची ठरलेली आहेत आणि त्या पॉकेट्स मधून या राजकीय पक्षांना मतदान होत आहे. मुंबईची स्थिती अशी होती, म्हणजे 2017च्या अगोदर ही स्थिती अशी होती की मुंबईत राहणारा परप्रांतीय, मग तो उत्तर भारतीय असो किंवा अन्य राज्यातून आलेला असो, हा मतदार पूर्वी काँग्रेसला मतदान करायचा. काँग्रेस त्याच्या दृष्टीने सेक्युलर पार्टी होती, त्याचं रक्षण करणारी पार्टी होती. आणि त्यामुळे हा मतदार काँग्रेसला मतदान करायचा. पण 2017च्या निवडणुकीत हे चित्र बदलल्याचं दिसलं. आणि उत्तर भारतीय, मग तो उत्तर प्रदेशाचा असेल, बिहारचा असेल, हे मोठ्या प्रमाणात त्यांनी भाजपला मतदान केलं, हे दिसून आलं. भाजपची जी वोट बँक होती, ती वोट बँक तर तशीच राहिली. विशेषतः गुजराती भाषिक जे मतदार आहेत ते भाजपला मतदान करतात. ती वोट बँक ती तशीच राहिली. पण उत्तर भारतीय हे भाजपच्या मतदारा संख्येमध्ये वाढले. आणि त्यामुळे 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या. भाजपला मिळालेल्या या 82 जागा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेल्या. कारण कोणाचीही अपेक्षा नव्हती की भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेत जागा मिळतील. त्याच निवडणुकीत त्यावेळेस शिवसेना इंटॅक्ट होती, हे लक्षात घ्या. त्या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या. केवळ 2 जागा भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त मिळाल्या. भाजप आणि शिवसेना राज्यात युती होती, पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मात्र हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. आणि त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला दाखवून दिलं की आता मुंबईचं बलाबल तुमच्या इतकंच झालेलं आहे, शिवसेने इतकंच झालेलं आहे. अर्थात हा जो मतदार होता, हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता. आणि तो सगळाच्या सगळा हा भाजपकडे आला, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच निवडणुकीत मित्रांनो, काँग्रेसला 31 जागा मिळाल्या. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या 21 जागा घटलेल्या होत्या. आणि तो बल्क हा भाजपकडे आलेला. त्याच्या अगोदरच्या, म्हणजे 2017च्या अगोदरच्या निवडणुकीत भाजपला 30 का 32 जागा मिळाल्या होत्या. हा बल्क आल्यामुळे भाजपच्या जागा अचानक वाढल्या. इतकंच नाही तर मनसे त्या अगोदर
म्हणजे 2017च्या अगोदरच्या निवडणुकीत 28 जागा मनसेकडे होत्या. त्यांच्या केवळ 2017च्या निवडणुकीत केवळ 7 जागा आल्या. म्हणजे त्यांच्या 21 जागा घटल्या, त्यातला काही भाग भाजपकडे, पण मेजॉरिटी भाग, मोठा भाग हा शिवसेनेकडे आला. आता तो शिवसेनेकडे कसा गेला, तर मराठी पॉकेट जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचं प्राबल्य नक्कीच आहे. आणि त्या ठिकाणी तो मतदार हा मनसेचा मतदार होता, तो शिवसेनेकडे गेला. पण अर्थात सगळा गेला नाही, काही जागा या भाजपकडेही गेल्या. इथे गेम फिरला मित्रांनो. 2017च्या निवडणुकीत इथे गेम फिरली आणि भाजपला शिवसेनेच्या तुलनेत जागा मिळाल्या. आता या क्लायमॅक्स मध्ये म्हटलं जातंय की जर मनसे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आली किंवा उभाटा सेनेसोबत आली तर भाजप हरेल. कसं शक्य आहे? कारण भाजपचा जो मतदार आहे तो अर्थातच मेजॉरिटी परप्रांतीय मतदार आहे आणि मराठी देखील आहे, नो डाऊट, त्याबाबत मी काही असं म्हणणार नाही, मराठी देखील आहे. पण जो काँग्रेसकडून बाहेर आलेला मतदार आहे तो आजही भाजप सोबत आहे. तो पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. उलट आता जर निवडणूक 2025 मध्ये झाली तर काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार हा पुन्हा भाजपकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे भाजपच्या जागा ज्या मागच्या निवडणुकीत म्हणजे 2017च्या निवडणुकीत या 82 होत्या त्या निश्चितच वाढू शकतात. त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे, वाढण्याची शक्यता जास्त आहे. मग मनसेच्या जागा कुठे जातील मंडळी? मनसे जर उभी राहिली तर आयदर मनसे निवडून येईल किंवा शिवसेना निवडून येईल. ज्या 21 जागा मनसेच्या कमी झाल्या होत्या त्या पुन्हा मनसेकडे जातील. त्याच उद्धव ठाकरे यांना मिळाल्या होत्या, त्यातल्या मेजॉरिटी 17-18 उद्धव ठाकरेंकडे मिळून गेल्या होत्या, त्या मनसेकडे परत येतील. पण उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढणं कठीण आहे. कठीण आहे मित्रांनो, कारण मुंबईत मराठी टक्का राहिलाच नाहीये, हे विचारात घेतलं पाहिजे. कारण मराठीचा कैवार घेणाऱ्या पक्षांनी मुंबईत मराठी माणूस शिल्लक राहिला का याकडे कधीही लक्ष दिलं नाही. पत्रावाला चाळ आठवतंय मित्रांनो, सगळे मराठी गेले, हे एक उदाहरण आहे. अशी उदाहरणं जागोजागी दिसतात मुंबईत. मराठीचा टक्का ना थोपवला, ना पोचला, ना वाढवला. आणि तेच आज मराठी मराठी म्हणून नक्राश्रू गाळत आहेत. आणि तो जो परिणाम आहे तो या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. या दोघांचा विचार करताना शिंदे फॅक्टर देखील विचारात घेतला पाहिजे मित्रांनो. शिंदे यांच्या शिवसेनेकडे उभा म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये अजूनही होल्ड आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत. तो जर भाग अजून विचारात घेतला तर 2017च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जशी घटली होती तशीच परिस्थिती 2025च्या निवडणुकीत ही उबाठा सेनेवर येऊ शकते आणि उबाठा सेनेच्या जागा या मोठ्या प्रमाणात घटू शकतात. हे गणित लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. मनसे जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेली तर त्यांच्याकडे ज्या आहेत त्या जागा त्यांना परत मिळतील. पण म्हणून उबाटा सेनेच्या जागा वाढणार नाही आहेत, त्या जागा घटणार आहेत, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. असो मंडळी, अभी तो क्लायमॅक्स बाकी आहे, तो हा क्लायमॅक्स आहे आणि याच्यावर कोणच बोलत नाहीये.
कोणच बोलत नाही, त्यामुळे मला बोलावं लागलं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. माझं लक्षवेध जसं चॅनल आहे तसं मी आर्यावर्त नावाचं देखील एक चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. त्या आर्यावर्त चॅनललाही जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. तिकडचेही व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना पाठवा. धन्यवाद.